जग थांबलं होतं तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट. मी रोमॅन्टिक आहे का मी विलन आहे, माझ्याबरोबर कोण आहे, त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता. फायनल होता. याच्यात फॅमिली पण आहे, कॉमेडी पण आहे. याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे, समीर आणि सईची फॅमिली. सई बरोबर मी 16 वर्षांनंतर काम करतोय. सई बरोबर मी 16 वर्षांमध्ये 20 दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं. हाय का नाही का. त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली. ती मला सतत सांगायची की असा पॉज घे, इथून चालत जा. तर मी ते सगळं फॉलो केलेलं आहे. तेव्हा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे. सातत्याने स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत नाही. मला तारुण्य पिटी काही दिसते गालावर. ती ऑफ स्क्रीन आहे. नाही मला हे बघ असं असतं की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो. जेव्हा सचिन मोठे, सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असतं. कारण अरे नाही, मी त्यांनाही त्यामागचं कारण सांगितलं. आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की 7 वर्ष गेली 7 वर्ष माझं घर ज्या 2 माणसांमुळे चाललंय किंवा ज्या 2 वर्षात अवघं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट आहे. त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी रोमॅन्टिक आहे का मी विलन आहे का माझ्याबरोबर कोण आहे. त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता. फायनल होतं. काळ्या दगडावरची रिंग. आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ऑफकोर्स इंटेन्स भूमिकांमध्ये पण पाहिलं आहे. आता ह्या पोस्टर मध्ये तुम्ही हसताना दिसताय, पण ट्रेलर मध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय आणि त्यात फॅमकॉम सिनेमा आहे तर कॉमेडी ही आहे. तर काय म्हणजे ह्या 2 माणसांबरोबर कॉमेडी काम करताना काही गंमत अशी आहे की तू फॅमकॉम म्हणतेस, बरोबर आहे. याच्यात फॅमिली पण आहे, कॉमेडी पण आहे. याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे, समीर आणि सईची फॅमिली आहे, बरोबर. पण त्याच्यातही फॅन माझा आणि सईचा आहे आणि कॉम सई, ईशा आणि समीर. बरोबर. आणि काय प्रश्न होता? नाही, दोघांबद्दल काहीतरी. त्या दोघांबरोबर कॉमेडी जॉनरमध्ये काम करताना आणि या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं, काय अनुभव? सई बरोबर मी 16 वर्षांनंतर काम करतोय. सई बरोबर मी 16 वर्षांमध्ये 20 दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं. हाय का नाही का. त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली. त्यामुळे मी तो पुन्हा पुन्हा बघतो की इतकं मी काय वाईट केलं की मला सतत नाही म्हणत. पण 16 वर्षानंतर मोठे गोस्वामीमुळे तो योग जुळून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई. डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच हर ऑन स्क्रीन. म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीनवर बघणं. सो तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं, पण तिच्याबरोबर काम करायचं होतं कारण गॅप खूप गेली होती. पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं आणि ईशा बरोबर. म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाचा अभिनय करतो, पण एक लंडनवरून शिकून आले. सिरियसली बोलतो तुम्ही. उलट बघतो. ती मला सतत सांगायची की असा पॉज घे, इथून चालत जा. तर मी ते सगळं फॉलो केलं ब्लाइंडली. मग त्याच्यात जर काय खटकलं तर गोस्वामी यायचा आणि मग नाही जो सपाट. सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध, स्वच्छ, निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे. आणि मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो. त्या विनोदाचा भाग असणं माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे. त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय. त्यामुळे मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो. हा स्किटचा फॉर्मॅट तो स्किट मध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही, तो फिल्म मध्ये करू शकत नाही. तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर जो चित्रपट डिरेक्ट करेल तेव्हा तो काय ते मला शिकायचं होतं. हे सगळ्यात महत्वाचं कारण. म्हणून मला खूप काही शिकता आलं त्याच्याकडे की काय पद्धतीने सिनेमा सेटवर मॅनेज करायचा असतो. डिरेक्ट करणं तर आलंच, पण सिनेमा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे. आणि त्याच्यात जर का मोठेसारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं. कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून द्यायला. त्यामुळे त्यांच्या जोडीची ती गंमत आहे आणि ती
माझ्यावरती रिफ्लेक्ट होते. आता तर पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला मागे मोठे जरा. सगळं काय? हा. तर तसा मला अजून दिग्दर्शक दिसला नाही, पण तो चित्रपटात नक्की दिसेल. पण फार मजा आली आम्हाला, आम्ही भयंकर एन्जॉय केलं पूर्ण शेड्यूल, खूप मजा आली.